नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये एल-एल-बी 5 इयर्स याचं जर आपण बघितलं तर इम्पोर्टंट जे काही इन्स्ट्रक्शन आहे, जसं की हे जे इन्स्ट्रक्शन आहे, हे इन्स्ट्रक्शन काय आहे? ते पूर्ण इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. खूप विद्यार्थ्यांचे प्रश्न होते, की सर इन्स्ट्रक्शन एकदा तुम्ही सांगा कशा पद्धतीने, कोणत्या गोष्टी आम्हाला हँडल करायच्या आहेत, कोणत्या गोष्टी आम्हाला एक्झाम सेंटरमध्ये घेऊन जायच्या आहे. त्या सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओ थ्रू तुम्हाला देणार आहे. ॲडमिट कार्ड कशा पद्धतीने डाउनलोड करायचं आहे, त्या पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला व्हिडिओमध्ये ऑलरेडी दिलेलं आहे. चॅनलला ऑलरेडी अवेलेबल आहेत. ते प्रिव्हियस व्हिडिओ तुम्ही बघू शकता. आता आपण बघूया, की एक्झामचे जे काही इन्स्ट्रक्शन आहेत ते काय आहेत आणि तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणते घेऊन जायचं आहे एक्झाममध्ये, तुम्हाला आता मी सांगतो. पहिलं तुम्हाला कोणते रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला सांगतो. हा जो ॲडमिट कार्ड आहे, हा तुम्हाला कंपल्सरी लागणार आहे. ओके. पहिलं ॲडमिट कार्ड तुमच्याकडे झेरॉक्स असलं पाहिजे याचं. त्याच्यामध्ये तुमचे इथे फोटो विथ इथे लिहिलेलं आहे बघा, रिसेंट कलर फोटो सिग्नेचर अक्रॉस इट. म्हणजे हा इथे तुमचा फोटो असेल आणि इथून जर आपण बघितलं, इथून तुम्ही सिग्नेचर करणार आहे ते तुमची फोटोपर्यंत. सो तो पूर्ण तुम्हाला पेस्ट करायचा आहे फोटो. तशा पद्धतीने तुम्ही पेस्ट करा. नंतरला तुम्हाला हा हॉल तिकीट लागेल. त्यानंतर आयडेंटिटी प्रूफ किंवा ॲड्रेस प्रूफ. पॅन कार्ड असू शकतं तुमचं, आधार कार्ड असू शकतं, पासपोर्ट असू शकतं, ड्रायव्हिंग लायसन्स असू शकतं, व्होटिंग कार्ड सुद्धा चालेल. बँक पासबुक जो आहे त्याच्यावरती फोटो जर असेल, तोही चालू शकतो आणि आधार कार्ड हेही तुम्हाला तिकडे आयडेंटिटी प्रूफ म्हणून चालणार आहे. तुम्हाला हॉल तिकीट प्लस फोटो आयडेंटिटी प्रूफ हे तुम्हाला घेऊन जायचं आहे एक्झाम हॉलमध्ये. ठीक आहे. सो इम्पोर्टंट हे होतं. प्लस एक्झामला कधी जायचं आहे, रिपोर्टिंग टाईम काय आहे, गेट क्लोजर टाईम काय आहे, हे सर्व 1 तास अगोदर किंवा 2 तास अगोदर तुम्ही एक्झाम सेंटरला जा. ठीक आहे. नंतर आपण बघूया, की जे इम्पोर्टंट इन्स्ट्रक्शन आहेत ते काय आहेत. डॉक्युमेंटची लिस्ट तुम्हाला सांगितलेली आहे. एक तुम्हाला याची ॲडमिट कार्ड तुम्हाला घेऊन जायचं आहे, म्हणजेच हॉल तिकीट आणि तुम्हाला ओरिजिनल तुमचं जे काही आयडेंटिटी प्रूफ ॲड्रेस असेल ते तुम्हाला घेऊन जायचं आहे विथ युअर झेरॉक्स. ठीक आहे. त्यानंतर खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो, की सर व्हाईट पेपर आम्हाला तिकडे भेटणार का? तर ऑलरेडी तिकडे पेपर तुम्हाला भेटत असतं. ठीक आहे. तीच इन्फॉर्मेशन आता तुम्हाला मी सांगणार आहे. इम्पोर्टंट जर आपण बघितलं याच्यामध्ये स्क्राइब डिक्लेरेशनचं ऑलरेडी व्हिडिओ मी यामध्ये सांगितलेलं आहे. हे नॉर्मल स्टुडंटसाठी नाहीये. ठीक आहे. जे काही डिसेबल्ड डिसेबल जे काही स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी आहे. आणि नॉर्मल स्टुडंटसाठी ही जी पी-डी-एफ आहे ते तुम्हाला मी ऑलरेडी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आता आपण बघूया, की नॉर्मल इन्स्ट्रक्शन यामध्ये काय आहे, जे खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न होतो. कॅन्डिडेट शुल्ड सीट CET एक्झामिनेशन सेंटर बिफोर द क्लोजर टाईम ऑन द ॲडमिट कार्ड. गेट क्लोजर टाईम इथे जर आपण बघितलं तुमच्या हॉल तिकीटवर तर 1:30 पीएम. त्या अगोदर तुम्हाला एक्झाम सेंटरला जायचं आहे. म्हणून मी सांगतो, की 1 तास अगोदर तुम्ही एक्झामला जा. ठीक आहे. नेक्स्ट आहे, की तुमचा रोल नंबर हा जो तुमचा इथे रोल नंबर लिहिलेला आहे. रोल नंबर एंड यूजर नंबर हा तुमचा रोल नंबर आणि पासवर्ड ही तुमची डेट ऑफ बर्थ हा तुमचा पासवर्ड असणार आहे, ज्यावेळी तुम्ही एक्झाम सेंटरला तिकडे जाणार तेव्हा. ठीक आहे. जेव्हा तुम्ही एक्झाम वगैरे देणार तेव्हा तुमचं युजर नेम आणि पासवर्ड हे तुमचं मेन्शन तुमच्या हॉल तिकीटवर असतं. बायोमेट्रिक तिकडे होतं. त्यामध्ये लेफ्ट एंड राइट जे काही फिंगरप्रिंट आहे, ते तुमचं तिकडे बायोमेट्रिक होतं. तर बायोमेट्रिकसाठी तुम्हाला इथे नॉर्मली दिलेलं आहे, की कोणी स्टुडंट म्हणजे मेहंदी वगैरे, पेंट वगैरे हाताला काही वगैरे लावू नका वगैरे काही गोष्टी. ठीक आहे. नॉर्मल वगैरे जावा आणि फिंगरप्रिंट तुमचं प्रॉपरली आलं पाहिजे. मोस्ट इम्पोर्टंट आहे, की जसं की पहिलेही तुम्हाला सांगितलंय हॉल तिकीट हे इम्पोर्टंट आहे. विदाऊट हॉल तिकीट तुम्हाला एक्झाममध्ये एंटर सुद्धा करून देणार नाहीत. त्यासाठी अगेन आय एम सेइंग, की हॉल तिकीट इज अ व्हेरी इम्पोर्टंट आणि करंट जो तुमचा फोटो आयडेंटिटी प्रूफ म्हणजेच काय तुमचे आयडेंटिटी प्रूफ पॅन कार्ड असेल, आधार कार्ड असेल, जे काही तुमच्याकडे आयडेंटिटी प्रूफ असेल, व्होटिंग कार्ड असेल, ते तुम्हाला ओरिजिनल घेऊन जायचे जसं तुम्हाला मी सांगितलं. ठीक आहे. सो हॉल तिकीट विथ युअर आयडेंटिटी प्रूफ हे तुम्हाला घेऊन जायचं आहे. जर नेममध्ये काही चेंजेस असतील, काही विद्यार्थी असतील ज्यांचं मॅरिड झाले असेल, तर त्यांचं गॅझेट कॉपी जर असेल, ते तुमच्याकडे असेल किंवा मॅरेज सर्टिफिकेट किंवा ॲफिडेव्हिट हे जर असेल, ते सुद्धा तुम्ही घेऊन जायचं आहे. जेणेकरून नावामध्ये जर काही प्रॉब्लेम असेल,
ते तुम्ही तिकडे दाखवू शकता. ठीक आहे. त्यानंतर कॅन्डिडेट्स ऑप्टेड स्क्राईब ड्यू फील प्रिस्क्राईब प्रोफॉर्म डिसेबल सर्टिफिकेट म्हणजे डिसेबिलिटी सर्टिफिकेटसाठी जे काही स्क्राईब्सचे स्टुडंट आहेत, पी-डब्ल्यू-डी स्टुडंट त्यांच्यासाठी आहे, की ते डायरेक्टली तुम्ही फुलफिल वगैरे तो जो तुमचा फॉर्म आहे, जो इथे मी सांगितलेला आहे, तो तुम्हाला फॉर्म फिलअप करून न्यायचा आहे. पी-डब्ल्यू-डी म्हणजे डिसेबल जे काही स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी, नॉर्मल स्टुडंटसाठी नाही आहे. ठीक आहे. बॉल पेन म्हणजे जे काही बॉल पॉइंट पेन असेल तुमच्याकडं, तो तुम्हाला घेऊन जायचा आहे तुमच्याबरोबर आणि तिकडे तुम्हाला जर आपण एक्झाम सेंटरला जो तुम्ही जाणार तिकडे एक्झाम हॉलमध्ये बसणार त्यावेळी तुम्हाला व्हाईट पेपर तुम्हाला तिकडे दिला जातो. ठीक आहे. सो तुमच्याकडे बॉल पॉइंट जे काही बॉल पेन वगैरे आहे ते तुम्ही घेऊन तुमच्याबरोबर ठेवा. ठीक आहे. नंतर युअर रिस्पॉन्स आन्सर विल बी अॅनलाइज कॅन्डिडेट सिम्युलेटिव्ह राइट ओर रॉंग आन्सर हे सर्व यामध्ये दिलेलं आहे. ते एवढं इम्पोर्टंट नाहीये. नंतर यू मस्ट रिपोर्ट एक्झामिनेशन व्हेन्यू 30 मिनिट्स बिफोर द टाईम प्रिंटेड ॲज धिस ऑन धिस हॉल तिकीट. म्हणजेच तेच मी सांगत आहे, की जर तुम्हाला रिपोर्टिंग जो टाईम दिलेला आहे, त्या टायमिंगमध्ये तुम्हाला पोहोचायचं आहे. माझं असं म्हणणं आहे, की जर तुम्हाला लोकेशन लांब असेल किंवा मॉर्निंगचं जर तुमची एक्झाम असेल, तर तुम्ही 1 तास अगोदर किंवा 2 तास अगोदर जर तुम्ही पोहोचले, तर तेवढंच तुम्हाला चांगलं असेल. ठीक आहे. नंतरला जर आपण बघितलं, की बुक्स, नोट्सबुक, कॅल्क्युलेटर, वॉच, त्यानंतर पेजर्स, मोबाईल फोन एक्सेट्रा म्हणजेच या गोष्टी तिकडे तुम्हाला घेऊन जायच्या नाहीयेत. आता तुम्ही एक्झाम सेंटरला घेऊन जाताय तुम्ही फोन्स वगैरे चालेल. पण ज्यावेळी तुम्ही एक्झाम हॉलमध्ये जेव्हा तुम्ही एंटर कराल, त्यावेळी त्या तुमच्या बॅगेमध्ये तुम्हाला त्या सर्व गोष्टी ठेवायच्या आहेत. आतमध्ये एक्झाम हॉलमध्ये घेऊन जायचं नाही आहे. ठीक आहे. नंतरला जर तुम्ही एक पाण्याची बॉटल वगैरे तुम्ही घेऊन जाऊ शकता. नॉर्मल वॉच तुम्ही घालवू शकता. ठीक आहे. डिजिटल जे काही वॉच वगैरे आहे ते तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही. इफ कॅन्डिडेट फाउंड पोझेशन इफ एनी बॅन आयटम्स मालप्रॅक्टिस तर ते काय आहे ते ॲक्शन वगैरे घेण्यात येईल. त्यानंतर एनी रिक्वेस्ट चेंज डेट, सेंटर, व्हेन्यू विल नॉट बी एंटरटेन्ड. यामध्ये खूप विद्यार्थी विचारत होते, की "सर सेंटरला चेंज करून भेटू शकतं का?" डायरेक्टली बोलले इथे, की सेंटर वगैरे तुम्हाला चेंज करून कोणतंही भेटणार नाही आहे. ठीक आहे. और जर काही तिकडे लिहिलेले कॅन्डिडेट विल नॉट हॅव एनी क्लेम फॉर रिटेस्ट. कोणतीही रिटेस्ट तिकडे होणार नाही आहे. ठीक आहे. सो हे इम्पोर्टंट इन्स्ट्रक्शन आहेत आणि अजूनही काही तुम्हाला डाउट असतील, तर हे टोल फ्री हेल्प डेस्क नंबर दिलेला आहे CETने तिकडे तुम्ही कॉल करून तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. सो डॉक्युमेंट्स तुम्हाला काय-काय लागणार आहेत? हा तुमचा हॉल तिकीट लागेल. त्यानंतर तुमचं पॅन कार्ड, आधार कार्ड जे काही आयडेंटिटी प्रूफ आहे, जे तुमचे नाव प्रॉपर आहे, त्या पद्धतीचं ते डॉक्युमेंट तुम्हाला न्यायचं आहे. ठीक आहे. आणि एक पेन तुमच्याकडे स्वतः जवळ ठेवा आणि व्हाईट पेपर तुम्हाला तिकडे भेटून जाईल. सो या सर्व गोष्टी आहेत, जे इम्पोर्टंट इन्स्ट्रक्शन आहे. ते खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मी. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. काही प्रॉब्लेम असेल, कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही कमेंट करू शकता आणि मला विचारू शकता. ठीक आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हा तुमचा चॅनल आहे, तर डेफिनेटली याला सबस्क्राईब सुद्धा करा. थँक यू सो मच.